राज्याच्या सत्तेत महायुती म्हणून एकत्रित असले तरीही रायगडच्या राजकारणात शिवसेना आणि राष्ट्रवादीत काही केल्यास जमत नाहीये। दोन्ही पक्ष एकमेकांचे कार्यकर्ते आपल्याकडे कसे येतील यासाठी प्रयत्न करत असतात आणि यातच शिवसेनेत राहून सुनील तटकरेंना कडवा विरोध करणारे राजीव साबळे आता राष्ट्रवादीत प्रवेश करत असल्यानं जिल्ह्यातील शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जातोय। एकनाथ शिंदेंनी साबळेंना थांबवण्यासाठी प्रयत्न केले होते, मात्र अंतर्गत गळचेपीमुळे आपण थांबणार नसल्याचं साबळेंनी स्पष्ट केलं। अजित पवारांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश आता होणार आहे। दरम्यान राजीव साबळेंसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी भारत गोरेगावकर यांनी। पाहूयात। आता स्वतः ॲडव्होकेट राजीव साबळे आपल्या सोबत आहेत। असं काय नेमकं बिनसलं शिवसेनेमध्ये की तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करताय? मी बघा 4 वेळा जिल्हा परिषदेवर वेगवेगळ्या मतदारसंघातून आणि कधी अपक्ष 2 वेळा अपक्ष निवडून आलो, 2 वेळा विविध पक्षातून निवडून आलो, परंतु वेगवेगळ्या मतदारसंघातून निवडून आलो। आणि तरी सुद्धा मला जेव्हा जिल्हा प्रमुख पद पाहिजे होतं तेव्हा माझ्या तब्येतीचं कारण सांगून मला डावललं गेलं। प्रश्न असा आहे, मी एवढ्या संस्थांवर काम करतो माणगावमध्ये, 7 कॉलेज आणि 4 शाळा मी एका शहरामध्ये चालवतो आणि तरी सुद्धा आणि माझी पतपेढी आहे, 8 शाखांची पतपेढी आहे, सह्याद्री बाजार आहे, विविध पदांवर वेगवेगळ्या संस्थांची विविध पदांवर मी काम करतोय। असं असताना फक्त माझ्या तब्येतीचं कारण देऊन मला डावललं गेलं। हो, शिंदे साहेबांनी मला परवा फोन केला होता, परंतु मी त्यांना हात जोडले। बोललो, साहेब तुमच्याबरोबर मला पोचून दिलं गेलं नाही, मी अनेक महिने प्रयत्न केले, मी तुमच्याकडे तक्रारही केली किंवा भरत शेठ मला वागणूक चांगली देत नाही आहेत, परंतु ती दखल घेतली गेली नाही आणि शेवटी माझा नाईलाज झालेला आहे साहेब। आणि आता मी निर्णय घेतलेला आहे, कृपा करून मला तुम्ही आता माफ करा, मला पक्षात जाऊ द्या। त्या पक्षात मला कामाची संधी आहे, आपल्याकडे पुढारी भरपूर झाले, आपल्याकडे कामाची आम्हाला संधी मिळालेली नाही आहे, त्या ठिकाणी काम करायची माझी हौस आहे, माझी आवड आहे, माझ्यात ऊर्जा आहे, मला काम करू दे मी बोललो। मला मग मी त्याला माफी मागितली आणि मी पक्ष बदलायचा निर्णय घेतलेला आहे। पक्ष नेतृत्वापर्यंत पोहोचू दिलं जात नव्हतं, अंतर्गत गळचेपी होती आणि या सर्व कारणांना कंटाळून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याची स्पष्टपणे साबळे यांनी या ठिकाणी लोकशाहीजवळ बोलताना सांगितलंय। व्हिडिओ जर्नलिस्ट ओम गोरेगावकर सह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।